नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू। तिळाच्या लाडूसाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी तीळ, पाव वाटी शेंगदाणे, 1 वाटी किसलेला गूळ आणि 2 चमचे तूप आणि 2 इलायच्या। सर्वात प्रथम आपण तीळ भाजून घेऊ। आजीवर तीळ भाजल्याने तीळ चांगले भाजले जातात। तिळांमधून तडतड आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता माझे तीळ खूप चांगले भाजले गेले आहेत। कलर ही ब्राउनिश होत आहे, ब्राऊन हलकासा चेंज होत आहे आणि तिळांमधून तडतड तडतड असा आवाज येत आहे। तीळ चांगले भाजले गेले आहेत। आता गॅस बंद करून तीळ एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता आपण गॅस पेटवून शेंगदाणे भाजून घेऊया। बारीक आचेवर शेंगदाणे चांगले भाजायचे। मंद आचेवर भाजल्यास ते चांगले भाजले गेले जातात आणि त्यांची टलपर निघून जाते, म्हणजे इझिली निघून जाते। तुम्ही बघू शकता माझे शेंगदाणे खूप मस्त भाजले गेले आहेत। आता मी ही थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। या शेंगदाण्यांची आता टलपरे काढून घेऊया। तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची टलपरे काढल्यावर शेंगदाण्याचे 2 भाग करायचे आणि शेंगदाणे कसे दिसतात। आता आपण गॅस पेटवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत। तूप गरम झाले की त्यामध्ये पाक बनवण्यासाठी किसलेला 1 वाटी गूळ टाकणार आहोत। पाक बनवण्यासाठी गुळाला हलवत राहायचं। आता त्यामध्ये वाटलेली इलायची टाकायची। मंद आचेवर पाक तयार होईपर्यंत पाकाला हलवत राहायचं। आता त्यामध्ये लाडू खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे पाणी टाकायचं। आपला पॅक रेडी आहे का हे बघण्यासाठी थोडासा पाक पाण्यात घ्यायचा आणि बघायचं त्याची गोळी होत आहे का। त्याची गोळी होत आहे म्हणजे आपला पाक रेडी आहे। तर आता ह्यामध्ये अगोदर मी टाकले शेंगदाणे, आता गूळही टाकूया आणि त्याला मस्तपैकी हलवूया। एकजीव करूया। लाडू वळण्यासाठी हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मिश्रण गरम असेपर्यंत आपल्या हाताला तेल किंवा तूप लावून लाडू वळून घ्यायचे। मी बघू शकता माझा लाडू किती गोड झालाय।
आता असे करून मी सगळे लाडू वळून घेणार आहे. हे बघा सेकंड लाडू. चिपकत असेल तर परत तेलाचा हात लावून लाडू वळून घ्यायचा. आहे बघा थर्ड लाडू. तुम्ही बघू शकता हा माझा चौथा लाडू आहे. अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता 20 ते 25 लाडू आरामशीर तयार झाले आहेत. आपण ही रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा. यासाठी आपण साधा गूळ किंवा चिक्कीच्या गुळाऐवजी साधा गूळ वापरला तरीही चालतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.